आमची मागणी म्हणण्यापेक्षा हा आमचा हक्क आहे आणि आम्ही ज्या व्यक्तिमत्वाचं नाव मागितलं ते राष्ट्रीय नेते होते। आज देशभरातील माता भगिनी आपल्याला माहित असेल भ्रूण हत्येचा कायदा त्यांनी महाराष्ट्रात पारित करायला लावला, त्याच्यानंतर केंद्र सरकारने पारित केला, शेतकऱ्यांना नाही त्यांनी दिला। अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होत नसेल तर हे चुकीचं आहे आणि राज्य सरकारने सन्मान केलेला आहे। केंद्र सरकारच्या अखेर 3 वर्ष प्रलंबित आहे, लवकरात लवकर केंद्र सरकारने निर्णय घ्यावा या मागणीसाठी आम्ही आंदोलन करतो। ठाणे जिल्ह्यातील लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नवी मुंबई येथील असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळास नाव दिलं पाहिजे असं वर्षानुवर्ष सर्व पक्षीय जोडपेट साईडला देऊन सर्व आपले आगरी भूमिपुत्र, सागरी पुत्र, कोली पुत्र आंदोलन करत आहेत, उपोषणाला बसत आहेत आणि मग त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने त्याच्यात अनुमती दिलेली आहे। महाराष्ट्र सरकारने दिल्लीच्या केंद्र सरकारकडे पाठवलेलं आहे आणि मग दिल्लीला जाग येण्यासाठी, आठवण करून देण्यासाठी तर आमचे नेते दिबा पाटील हृदय आमच्या समाजाचे मोठे नेते आहेत। तुम्ही बघितलं असेल आज जंतर मंतर मोठ्या प्रमाणात आगरी समाज असेल, कोळी समाज असेल, अनेक समाजाचे लोक असतील आज सामील झालेले आहेत आणि केंद्र शासनाला जाग येण्यासाठी आज आम्ही दिबा पाटील साहेबांची वारी, दिल्लीच्या दारी अशा मोठ्या प्रमाणात आम्ही समाज झालेला आहोत आणि नक्कीच आम्ही केंद्र शासनाला जाग आणल्याशिवाय इथं काय आम्ही हलणार नाही। आज आमचं लाक्षणिक उपोषण आहे आणि नाव घेतल्याशिवाय आम्ही गप्पही बसणार नाही। एकच आहे की जे लोकनेता दिबा पाटील आहेत साहेब, त्यांचा नाव नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील खूप असा संघर्ष करून लोकांसाठी कामं केलेली आहेत, लोकहितासाठी कामं केलेली आहेत। त्यासाठी की त्यांनी भूमिपुत्रांसाठी केलेलं आहे, लोक जनसाठी केलेलं काम। तर ह्या लोकनेता आपले दिबासाहेब पाटील यांचं नाव द्यावं ही आमची सर्वांना जय आगरी, जय कोळी पाटील साहेब आलेले आहेत, एवढा आक्रमक सुद्धा आहे। कालपर्यंत कधी दिल्लीला येऊन धडकला हे अजून शासनाला सुद्धा कळलं नाही आणि आमची एकच मागणी आहे की साहेबांचं नाव आमच्या स्थानिक विमानतळाला दिलं पाहिजे। यासाठी आम्ही सर्व आगरी समाज आग्रही आहोत, तसेच आम्ही महिला आघाडी सुद्धा मागणीसाठी आज बलात्कारी, मुलांच्या एक्झाम या सगळ्या गोष्टी आज आम्ही एक आगरी समाजाच्या या जबाबदारी उपस्थित राहिलेलो आहोत। उपोषण केलं आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये भूमिपुत्र 25 सागरी जिल्ह्यात दिबांचं नाव विमानतळाला लागण्यासाठी मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले तुम्ही बघू शकता आणि ही जी देणगी भेटली होती याचा आज वनवा झालेला आहे। दिल्लीचे ही टक्कर महाराष्ट्र माझा आज दिल्ली हरवायला पुन्हा एकदा मराठी माणूस दिल्लीमध्ये दाखल झालेला आहे। दिबांच्या नावासाठी आगरी, कोळी, कुंडी, कराडांच्या अस्मितेसाठी हा लढा फक्त एक नावाचा नाही, भूमिपुत्रांच्या हक्काचा संघर्ष म्हणून आहे आणि जोपर्यंत हा नाव लागत नाही तोपर्यंत भूमिपुत्र शांत राहणार नाही। यापुढची लढाई अजून तीव्र होणार। ही तर शांततेची लढाई होती, यानंतरची लढाई देशाला दखल घ्यावी लागेल अशा प्रकारची असेल। सर्व भूमिपुत्र पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एक समाज म्हणून आणि एक समाजाचा सन्मान म्हणून स्वर्गीय लोकनेते दिबा पाटलांचा आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला नाव देण्यासाठी एकजुटले आहेत।
हा आंदोलन गेल्या 6 वर्षापासून सातत्याने चालू आहे, परंतु गेल्या 10 महिन्यापासून जेव्हा एअरपोर्ट सुरू झालं तेव्हा 3 महिन्याच्या आत हा नाव घोषणा करण्यात येईल असं शासनाकडनं शब्द दिला होता, परंतु 10 महिने होऊन गेलेले अजूनही नाव दिलं नाही. त्यामुळे दिल्लीला जागा करण्यासाठी सर्व भूमिपुत्र एकजूट होऊन आज जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. बघत आहात की आम्ही आता जंतर मंतरवरती आलो आहोत. मोठ्या संख्येनं या ठिकाणी आमच्या ठाणे, पालघर, रायगड, मुंबईमधील भूमिपुत्र या ठिकाणी आले आहेत. खरं पाहता महाराष्ट्र शासनानं प्रस्ताव मंजूर करून केंद्राला पाठवलाय. त्यासाठी आता बरेच वर्ष उलटून गेली, तरी पण केंद्र सरकार हा प्रस्ताव घ्यायला मागत नाही कॅबिनेटमध्ये. नुसता तुम्ही प्रस्ताव कॅबिनेटमध्ये घ्या, मग तो मंजूर करा किंवा नका करू. मग त्याच्या प्रतिक्रिया काय त्या आमच्याकडून विकतील. जर तुम्ही मान्य केलात तर आम्ही तुम्हाला अनेक शुभेच्छा देऊ. त्या शुभेच्छा मतांच्या स्वरूपात सुद्धा असतील, त्या शुभेच्छा तुम्हाला पुष्पगुच्छांच्या स्वरूपात सुद्धा असतील. पण जर तुम्ही आमच्या मागणीला तुम्ही जर ठोकरलात तर त्याचा परिणाम मतांच्या स्वरूपात सुद्धा असेल आणि पुष्पगुच्छांच्या ऐवजी काही दुसरी गोष्ट असेल ती तुम्ही लक्षात घ्या. इथेशी दिवा पाटील साहेबांच्या नामकरणासाठी पंजाबवरनं आमच्या आगरी समाजाची लोक इथं आली, पण आमचे स्थानिक आमदार ते काही इथं आले नाही. त्यांना त्यांचा वाढदिवस महत्वाचा असेल, पण ते वाढदिवसाचा जो सुख भोगतात ते केवळ दिवा पाटील साहेबांच्या मुळे, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. एक भूमिपुत्र म्हणून काहीतरी देणं लागतं, म्हणून आम्ही सर्व भूमिपुत्र इथं आलेलो आहे. तिथले राहणारा प्रत्येक भूमिपुत्र दिवा पाटलांचा एक ऋणी आहे. कारण त्यांनी जे 12.5% असतील, पूर्ण हत्या असतील, इतर काही प्रोग्राम असतील, ते समाजासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. आज आम्ही दिल्लीपर्यंत सर्व लोक इथं आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या पक्षाच्या लोकांना, जे वरिष्ठ आहेत त्यांना पण सांगितलेलं आहे. आज आमच्या भूमिपुत्रांच्या स्वाभिमानाचा विषय त्यांनी पण आम्हाला वचन दिलेलं आहे. एकच नाव गेलेलं आहे पिओमीकडे विमानतळासाठी आणि ते लवकर त्यांचं नाव लागेल. सातत्याने आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव मिळावं यासाठी 5 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या ज्येष्ठापर्यंतची मागणी आहे. आज लोकांची भावना अशी आहे की बाबा शेतकरी आम्ही त्या जमिनीला आमचे शेतकरी शेती करायची, जमीन आमची, जे भूमिपुत्र आम्ही, आणि आम्ही अशा एका व्यक्तीचं नाव मागतोय की त्याचं देशासाठी योगदान आहे. दिवा पाटलांनी एक समाजाच्या घटकाला न्याय देण्याचं काम केलं. शेतकरी असेल, दीनदुबळा असेल, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय द्यायचं काम दिवा पाटलांनी केलेलं आहे. त्यामुळे आमचा समाजच नव्हे तर आपल्याला इथे पाहायला मिळतील आगरी, कोळी, भंडारी, सर्व जाती धर्माचे लोक या मंचावर जंतर मंतरला आलेले आहेत. आणि प्रत्येकाची भावना हीच आहे की आंतरराष्ट्रीय दिवा पाटलाचं नाव विमानतळाला लागलं पाहिजे. आणि एकदाच ते अलाउन्स आम्हाला ऐकायचे की इतर देशातून, इतर राज्यातून जेव्हा विमानतळावरती आल्यानंतर सगळे आतुरतेने वाट बघतायत की आपका स्वागत आहे दिवा पाटील एअरपोर्ट पे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दिवा पाटील साहेबांचं नाव लागावं यासाठी मागील कित्येक वर्षे अनेक आंदोलने झाली, परंतु कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नाही. प्रत्येक वेळेस एकच उत्तर आलं की हा विचार केंद्रामध्ये पारित होणार आहे, संसदेमध्ये विचाराधीन आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे जर निर्णय केंद्रातच होणार असेल, निर्णय जर दिल्लीतच होणार असेल तर आम्ही भूमिपुत्रांनी सर्वांनी मिळून आज दिल्लीत या जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची पवित्रा घेतलेला आहे. आणि या दिवा पाटील साहेबांचं नाव लागल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. जोपर्यंत नाव लागणार नाही तोपर्यंत आंदोलन या तीव्र गतीने चालूच राहणार आहे, अशी आम्ही सर्वांच्या भूमिपुत्रांच्या वतीने जाहीर करतो. रेकॉर्ड ब्रेक असे आम्ही दिवा पाटलांचे गाणे सुद्धा आम्ही युट्यूबवर केले, पण दिवा पाटील साहेबांचा कुठेतरी महाराष्ट्र सरकार कुठेतरी तिरस्कार करताना दिसतोय. तर आम्हाला महाराष्ट्र सरकार, आम्ही कितींदा तरी आम्ही वेळोवेळी आंदोलन केले, मोर्चे काढले, परंतु आमची हात कधीच महाराष्ट्र सरकारने कधीच आमची घेतली नाही. पण शेवटी आम्ही न्याय मागासाठी आज आम्ही दिल्लीचा तख्त गाठलाय. आणि आमचा समाज आणि आमचा भूमिपुत्र एवढा स्वाभिमानी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आमचा भूमिपुत्र त्या टायमाला आगरी, कोळी, कराडी तिथला भूमिपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्यामध्ये होता. असा आमचा लढाऊ आमचा समाज आहे. पण आज आमचा लढाऊ समाजात दिवांच्या एक नावासाठी एक मागणी करतोय, ती जर आम्हाला देऊ शकले नाही तर आम्ही जाहीर निषेध करतोय सरकारचा. आणि काही झालं तरी आम्ही दिवा पाटलांचं नाव घेतल्याशिवाय पाठी हटणार नाही म्हणजे नाही.